नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण नवोदय प्रवेश परीक्षेचा अभ्यास करत आहोत. त्यातला आपला उतारा आता 12वा चालू आहे. याच्या अगोदर आपले 11 पर्यंतचे सगळे उतारे झालेले आहेत. तुम्ही मागचे व्हिडिओ पाहू शकता. आणि काही समजत नसेल तर विचारू पण शकता. तर आपण आता आज उतारा 12वा पाहणार आहोत. हा 2021ला आलेला होता. तर सगळ्यात पहिले मी उतारा वाचून घेते, तुम्ही चांगल्या प्रकारे लक्ष द्या. शरद ऋतू हा उन्हाळा आणि हिवाळा यांच्यामध्ये येतो. शरद ऋतू हा उन्हाळा आणि हिवाळा यांच्या मधात येत असतो. या सुंदर ऋतूत खूप बदल होतात. म्हणजे हा ऋतू खूप सुंदर असतो. याच्यामध्ये खूप सारे बदल होत असतात. दिवस लहान होतो. झाडाच्या पानांचा रंग बदलतो. म्हणजे दिवस छोटा होत असतो बघा. हिवाळ्याचा जो दिवस असतो त्यांच्या उन्हाळ्या आणि हिवाळ्या यांच्यामध्ये जो असतो शरद ऋतू, तो त्याच्यामध्ये खूप सारे बदल होत असतात त्या ऋतूमध्ये. आणि हा त्याच्यामध्ये दिवससुद्धा लहान होत असतो. झाडांच्या पानाचा रंगसुद्धा बदलतो. पाने हिरवी न राहता तांबूस, लाल, पिवळी आणि नारंगी रंगाची होतात. म्हणजे पाने हिरवी राहत नाहीत, तांबूस, लाल, पिवळी, नारंगी या रंगाची होत असतात. वस्तुतः पाने हिरवी राहण्यासाठी झाडांना सूर्यप्रकाश आवश्यक असतो. तर पाने हिरवी का राहत नाहीत? कारण काय होत असतं, पानांना हिरवी राहण्यासाठी सूर्यप्रकाश खूप आवश्यक असतो. पण त्या दिवसामध्ये दिवस छोटा असतो आणि ऊन मिळत नाही. ऊन न मिळाल्याने पाने पिवळी होतात. गवत आता फक्त ओलसर न राहता त्यावर गोठलेले दवबिंदू पसरलेले असतात. म्हणजे गवत हे फक्त ओलसर राहत नाही, तर त्याच्यावर गोठवलेले दवबिंदू माहितीच असेल बघा. पाण्याचे थेंब असतात पानावर, तर त्याला म्हणतात दवबिंदू. ते त्याच्यावर पसरलेले दिसतात. कारण तापमान हिमबिंदूपर्यंत खाली येते. जनावरे हिवाळ्याच्या दिवसांसाठी पुरेसे खाद्य साठवू लागतात. त्या दिवसामध्ये जनावरं काय करतात? सगळीच जनावरं हिवाळ्याच्या दिवसांसाठी त्यांना आवश्यक असेल तेवढं पुरेसं खाद्य साठवून ठेवत असतात. हे बदल केव्हा होतात? जेव्हा आपण उन्हाळ्याच्या उष्णतेकडून हिवाळ्याच्या थंडीसाठी तयार होत असतो. हे बदल केव्हा होतात? जेव्हा आपण उन्हाळ्याच्या उष्णतेकडून, म्हणजे उन्हाळा संपताना आणि हिवाळा सुरू होताना, तेव्हा हे बदल होत असतात. ठीक आहे. हा झाला आपला उतारा. शरद ऋतूविषयी माहिती सांगितलेली आहे आणि त्याच्यावर आता प्रश्न विचारलेले आहेत बघा. पहिला प्रश्न वाचून घेऊ आपण. उन्हाळा आणि रिकामी जागा यांच्यामध्ये शरद ऋतू येतो. उन्हाळा आणि कोणत्या ऋतूमध्ये शरद ऋतू येतो? तर इथे महिने दिलेत बघा. ए जानेवारी, बी वसंत, सी हिवाळा आणि डी आहे अयनांत. तर पहिल्या वाक्यामध्येच आपलं उत्तर आहे. उन्हाळा आणि हिवाळा यांच्यामध्ये शरद ऋतू येत असतो. तर आपलं उत्तर असेल पहिल्याचं ऑप्शन नंबर सी, हिवाळा. आपल्याला सीला काय करायचं आहे? काळ्या किंवा निळ्या पेनं गोल करायचं आहे, काळं करायचं आहे. ठीक आहे. आणि बाहेर पण जाऊ द्यायचं नाही, व्यवस्थित गोल करायचं परीक्षेमध्ये, नाहीतर आपल्याला मार्क भेटत नाही. प्रश्न दुसरा. शरद ऋतूत पुढीलपैकी कोणते बदल होतात? शरद ऋतूमध्ये कोणते कोणते बदल होतात हे आपण उतार्यामध्ये वाचलेलं आहे. ठीक आहे. ऑप्शन नंबर ए दिवस लहान होतो, बी कडक उन्हाळा पडतो, सी दिवस मोठा होतो आणि डी आहे ऊन खूप पडते. तर याच्यापैकी कोणते बदल होतात शरद ऋतूमध्ये? बघा, पाने हिरवी होतात, त्याच्यानंतर पानांचा रंग बदलतो. अजून याच्यामध्ये आलेले बघा, दिवस लहान होतो, हे सुद्धा आलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे तेव्हा काय होत असतं? दिवस छोटा होत असतो, लहान होत असतो. त्याचं उत्तर येईल आपलं प्रश्न दुसऱ्याचं ऑप्शन नंबर ए, दिवस लहान होतो. प्रश्न क्रमांक 3. शरद ऋतूत पाने पिवळी होतात. शरद ऋतूमध्ये पाने पिवळी होतात. त्याचं कारण काय आहे पाने पिवळी होण्याची? पाने हिरवी का राहत नाही? तर ऑप्शन नंबर ए बघा, त्यांना योग्य प्राणवायू मिळत नाही, बी त्यांना योग्य सूर्यप्रकाश मिळत नाही, सी
त्यांना योग्य प्रमाणात पाणी मिळत नाही, की डी जास्त प्रमाणात प्राणवायू एकत्रित होतो. ह्याच्यापैकी काय असेल? शरद ऋतूमध्ये पाणी पिवळी का पडतात? तर कारण तेव्हा काय होत असतं, त्या महिन्यामध्ये दिवस लहान होतो आणि त्याच्यामुळे सूर्यप्रकाश पण जास्त नसतो, ऊन मिळत नाही त्या झाडांना आणि त्याच्यामुळे काय होत असतं? याचं उत्तर येणार आहे बी, त्यांना योग्य सूर्यप्रकाश मिळत नाही. 3चं उत्तर आहे बी. प्रश्न क्रमांक 4. चौथा प्रश्न आहे बघा. शरद ऋतू सरतेवेळी जनावरे काय करतात? म्हणजे शरद ऋतू संपताना जेव्हा शेवट असतो, त्याचा संपत येतो, तेव्हा ते सगळे जनावरं काय करतात? ऑप्शन नंबर ए आहे खाद्यपदार्थांचा साठा करतात, बी कमी आहार घेतात, सी कात टाकतात आणि डी आहे रंग बदलतात. याच्यापैकी ते जनावरं काय करतात? आपण हे उत्तरामध्ये वाचलेलं होतं. तर शरद ऋतू सरतेवेळी म्हणजे शरद ऋतू संपतेवेळीच काय करतात? जनावरे, इथे उत्तर दिलेलं आहे बघा. जनावरे हिवाळ्याच्या दिवसांसाठी पुरेसे खाद्य साठवू लागतात. म्हणजे तेव्हा ते जनावरं काय करतात? तर खाद्यपदार्थांचा साठा करतात, म्हणजे साठवून ठेवतात. ठीक आहे, याचं उत्तर येईल प्रश्न 4चं ऑप्शन नंबर ए, खाद्यपदार्थांचा साठा करतात. प्रश्न 5. त्यावर पसरलेले असतात यासाठी कोणता प्रतिशब्द वापरता येईल? त्यावर पसरलेले असतात हे आपल्याला अवतरण चिन्हामध्ये दिलेलं आहे बघा. याच्यासाठी आपण कोणता शब्द वापरू शकतो? एकच शब्द याच्यासाठी वापरता येईल आपल्याला. तर ए गवताळलेले, बी उन्हाळलेले, सी पांघरलेले आणि डी आहे वाढलेले. तर त्यावर पसरलेले असतात म्हणजे काय? पसरलेलं म्हणून त्याच्यासाठी काय वापरू शकतो आपण? तर याचं उत्तर असेल सी पांघरलेले. पांघरलेले म्हणजे सगळीकडे पसरलेलं आहे, पांघरलेलं आहे असं म्हणतो आपण. तर 5व्याचं उत्तर येईल ऑप्शन नंबर सी. ठीक आहे, अशा प्रकारे आपला हा 12वा उतारा झालेला आहे. तुम्हाला चांगल्या प्रकारे समजत असेल किंवा नसेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. ठीक आहे, आता ह्याच्या पुढचा उतारा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.